रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आकाशवरपी व्लॉगमध्ये। तर बघूया मित्रांनो, आता आपण संध्याकाळचं जे आपलं बकरांचं चारा पाणी झाल्याच्या नंतरचं बकरांचं काय करत असतात गोठ्यामध्ये येऊन, तर त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। सगळं आपण आज जाणून घेणार आहे या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर संध्याकाळचे साधारणतः 7:45 वाजले मित्रांनो, आणि आता आपण गोठ्यामध्ये। तर मित्रांनो, सांगायचं असं आहे मला खास आज तुम्हाला, की आपण जेव्हा संध्याकाळचं आपलं चारा पाणी होतं तर त्यावेळेस आपण बकरांमध्ये जाऊन बघणं सुद्धा गरजेचं आहे मित्रांनो। कारण कोणते बकरं झोपताय, कोणते झोपती नाही, कोणते पोटभर त्यांना खाद्य जातंय, कोणत्याला जात नाही, तरी आपण निरीक्षण करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे मित्रांनो। तुम्हाला आता आपले बकरं दाखवतो कसे जोगलेले आहेत सगळे, बघू शकता मित्रांनो। आता हे असे मस्तपैकी बकरं की आपले खेळायला लागलेले आहेत, पूर्ण जोगलेले बघा। आता तुम्हाला मी एक आपलं बकरं दाखवतो, सगळे कोकरं दाखवतो। हे बघा, एक 2-3 कोकरं आहेत मित्रांनो, फक्त थोडेसे जरा कमी जोगलेले दिसायचे मला, तर त्याच्यावर सुद्धा आपण लगेच औषध देऊन टाकलेले। हा एक नर आहे आपल्याकडं काळा, हा थोडासा एक म्हणजे आत्ता तर जोगतोय तो, परंतु 2-3 दिवसाखाली मित्रांनो थोडंसं मला त्याचं पोट खापाटं दिसायचं, परंतु त्याला आपण औषध वगैरे चालू केल्यानंतर तो आता व्यवस्थितपणे खाद्य खातोय, सगळं करतोय आणि रवण सुद्धा करतोय। ही आपली मादी आहे, ही पाटी मित्रांनो, हा बोकड आहे, आणि हा एक आपल्याकडे छोटा बोकड आहे बघा तुम्ही। आता छान पद्धतीने असे आपले सगळे बकरं जोगलेले आहेत मित्रांनो। हे निरीक्षण करणं फार गरजेचं आहे, कारण कोणते बकरं खात आहे, कोणते नाही खाती, याच्याकडे सुद्धा तेवढंच लक्ष देणं फार गरजेचं आहे। त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळेस गोठ्यामध्ये येऊन बघायला पाहिजे बकरं काय करताय काय नाही, याच्याकडे वारंवार आपण लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो। हा व्यवसाय करताना फक्त तुम्ही चारा पाणी देणं इथपर्यंतच मर्यादित राहत नाही मित्रांनो, याच्यावरती तुम्हाला निरीक्षण करणं फार गरजेचं आहे। कारण तुम्ही जेव्हा लक्ष देणार आहे, तुमच्या लक्षात येणार आहे याचा काय आजार झाला, काय झालं, एखादं जर बकरू आपलं घोंगारलं तर त्याच्यापासून दुसऱ्याला सुद्धा लगेच लागून होऊ शकते मित्रांनो। आणि जास्त प्रमाणामध्ये कोकरांमध्ये तुम्हाला जास्त आढळून येईल। शक्यतो बोकडाला जर आजार आला तर शक्यतो त्याच्यापासून दुसऱ्या बोकडाला जात नाही, परंतु जे कोकर आहे मित्रांनो मेंढ्यांचे, तर त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येतं। एखादा बकरू आजारलं की त्याच्यापासून लगेच दुसऱ्याला आजार होऊ शकतो। त्याच्यामुळे जर आपल्या लक्षात आलं, आपण गोठ्यामध्ये येऊन वारंवार बघितलं पाहिजे। आपल्या लक्षात आलं की त्या कोकराला लगेच औषध उपचार आपण केले पाहिजे, किंवा त्याला वेगळं आपण त्यांच्यापासून बाजूला करून ठेवलं पाहिजे 1-2-3 दिवस, आणि व्यवस्थित एकदा ते सेट झाल्यानंतर त्यांच्यामध्ये आपण सोडून दिलं पाहिजे मित्रांनो। असे मस्तपैकी आता आपले सगळे बकरं जोगलेले छानपैकी। आणि आता थोडंसं आपण फॅन वगैरे लावल्यामुळं काय झालंय, आता अजिबात काही ओलं होत नाही मित्रांनो। आपण बाहेर वाघूर लावलेली, तिथेही दिवसभर बकरं राहते आपले। खाली बघा तुम्ही, असं एकदम कोरडे आहे, तरी आपण आता या जो पोल दिसतोय तुम्हाला, हा उभा अँगल आहे जो, त्याला आपण बकरांना खाजवण्यासाठी लावणार आहे। कारण हे आपल्याकडे जे 2-3 बोकडे हे जास्त त्रास करतात, गमण्याला इकडे तिकडे खाजवत असतात मित्रांनो, बऱ्याच वेळा बघितलं। हा बघा छोटा नर आहे आपल्याकडे बोकड, छानपैकी असं झोपलेला आहे मित्रांनो। आपल्याकडे एक 7-8 कोंबड्या होत्या, परंतु कोंबड्यामुळे थोडंसं बकरांना पिसा वगैरे व्हायला लागल्या, त्याच्यामुळे आपण कोंबड्या कमी केल्या। ते कोंबड्याने कोंबडी ठेवलेली आरआरचे सगळे। आणि ह्या बाजूनं कुठून तरी आपल्याकडे साप आला होता, आणि ते कुकुर असं इथं पडलेलं होतं मित्रांनो। तर ह्या शिळचं जे आहे मित्रांनो, हे कुकाचं पाणी आपण त्याला लावलं होतं, त्याची पूर्ण जी प्रक्रिया आहे मी तुम्हाला एकदा ब्लॉगमध्ये व्यवस्थित सांगणार आहे, ते तुम्ही सुद्धा करू शकता मित्रांनो। त्यांनी 100% तुम्हाला रिझल्ट येणार। आता ती उद्या, आज परत मी केलेलं आहे मित्रांनो तिला, आता उद्या तिला चांगलं धुवून काढायचं, तिचं तोंड म्हणजे डाग दिसणार नाही कोणत्याही प्रकारचे। तर मित्रांनो, आपले ब्लॉग कसे वाटताय काय कमेंट करून नक्की सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या तुम्ही।